ज्या मुलांचं डोकं कमी चालतं किंवा केलेला अभ्यास लक्षात राहत नाही, खूप असे पालक आहेत, मुलं अभ्यास करत नाहीत, लक्ष देत नाही, केलेला अभ्यास काही लक्षात राहत नाही, पैसे शाळेची फी भरून वैतागलेले असतात. मग काय करायचं? अशा मुलांसाठी काय उपाय करावा? कारण की मुलं आहेत ती जास्त मोठे उपाय करू पण शकत नाहीत, कारण की त्याचे जर निगेटिव्ह परिणाम झाले तर अजून त्याचं टेन्शन. म्हणून अशांसाठी एक उपाय सांगत आहे. काय करायचं आहे? मोहरीचं तेल घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये वाटीमध्ये तेल काढून घ्या. त्यामध्ये अर्धा चमचा किंवा 1 चमचाभर तुम्ही सैंधव मीठ, आपलं घरातलं मीठ वापरू नका, सैंधव मीठ मिळतं ते त्या तेलामध्ये मिक्स करा. ते छान कालवून घ्या आणि मग तुमच्या मुलांच्या तळपायाला, मी हात दाखवत आहे, पण मुलांच्या तळपायाला तुम्ही ते चोळायचं आहे. आता हा उपाय किती दिवस करायचा असा लोकांचा प्रश्न असेल, तर हा उपाय त्यांनी अनेक दिवस, किंवा आपल्या मुलाचं चांगलं व्हावं असं प्रत्येक आईला वाटत असतं, तर हा उपाय तुम्ही अगदी दररोज केला तरी चालेल. त्याच्यासोबत त्याला सरस्वती मातेची प्रार्थना, सरस्वती मातेचा मंत्र, सरस्वतीची प्रार्थना माहिती आहे ना तुम्हाला? या कुंदे तू तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रामृता, या वीणावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना. ही जी प्रार्थना आहे मी तुम्हाला एकच ओळ म्हणून दाखवली आहे. पूर्ण प्रार्थना आहे सरस्वतीची. ही प्रार्थना मुलांकडनं दररोज म्हणून घ्या आणि सोबतच हा उपाय करा. हा उपाय तुम्ही दररोज रात्री करायचा आहे, म्हणजे ते तेल अंगामध्ये त्यांच्या मुरेल आणि त्यांच्या डोक्याच्या नसा मोकळ्या होतील आणि केलेला अभ्यास त्यांच्या लक्षामध्ये राहील. हा उपाय आयुर्वेदिक ज्ञानातून पण आलेला आहे, आध्यात्मिक पण आहे. दोन्ही स्वरूपातून हा उपाय तुम्हाला दिलेला आहे. त्यामुळे रिझल्ट्स तर त्याचे मिळणारच. तर श्रद्धा ठेवून केलं की तुमचं काम होईलच. जय भवानी, जय सरस्वती माते, जय जगदंबा.